नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण साखर उद्योगाची सध्या जी भरभराट होते आहे ना, त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती आणि त्याला कारणीभूत ठरलेले होते तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड सर. शेखर गायकवाड सरांनी अनेक निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचेच हे दृश्य परिणाम आहेत. म्हणजे त्यांनी साखर कारखान्यांना रेटिंग दिलं असेल किंवा साखर कारखान्यांच्या ऑडिटमध्ये बदल केला, ऊस उत्पादन वाढवण्यामध्येही त्यांनी विविध निर्णय घेतले किंवा विविध उपायही सुचवले. या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या, ज्या अनेकांना आवडल्या. अशाच जर का वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतो ना, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल, कुठेतरी दिलासा देणारा आहे आणि त्याबरोबरच आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद वाटेल असाही आपला आजचा विषय आहे. मंडळी, 2022-23 ह्या वर्षामध्ये आपल्या देशामध्ये अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. त्यातही तांदूळ, गहू, मका, सोयाबीन, ऊस ह्या पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. 25 मे 2023च्या एका अहवालामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही सारी आकडेवारी जाहीर केलेली आहे. हे सगळं खूप कौतुकास्पद आहे, कारण मंडळी, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये आपला भारत देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे. जगामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत अग्रस्थानी आलेला आहे. आपली सध्याची अन्नधान्याची उत्पादकता खूप चांगली झालेली आहे. देशामध्ये एकूण 330 दशलक्ष टन इतकं उत्पादन अन्नधान्याचं झालेलं आहे. तितकंच साधारणपणे भाजीपाल्याचं उत्पादन आहे, म्हणून हे गेल्या वर्षाचे आकडे आहेत. मंडळी, या बाबतीतली अधिकृत आकडेवारी आपण जाणून घेणं आवश्यक आहे. खाद्यान्नाचं उत्पादन आहे 3305.34 लाख टन. तांदूळाचं उत्पादन आहे 1355.42 लाख टन. गहू 1127.43 लाख टन. बाजरी 111.66 लाख टन. मका 359.13 लाख टन. मंडळी, हे जे सर्व उत्पादन आहे ते 2021-22च्या तुलनेत 149.18 लाख टन अधिक आहे. थोडक्यात मंडळी, खाद्यान्नाचं हे जे प्रचंड उत्पादन आहे ना, ते आपल्या भारत देशाच्या 130 कोटी जनतेसाठी पुरेसे आहे आणि हे पुरून उरूही शकतं. तेव्हा भारत देशाच्या नागरिकांनी अन्नधान्याच्या बाबतीत अजिबात चिंता करू नये. ही जी सगळी माहिती आहे ना, ही आम्ही तुम्हाला मुद्दाम सांगितली. यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे मंडळी, आपल्या राज्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. आपल्या राज्यातलं अन्नधान्याचं उत्पादन घटलेलं आहे. 40 तालुक्यांसाठी दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि पुढचे जे मंडळ असतात त्या मंडळांचा देखील अभ्यास चालू आहे. आता दुष्काळाचे निकष नेमके कोणते याविषयी बोलूया. म्हणजे दुष्काळ हा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी असणं सरासरीपेक्षा किंवा त्यानुसार, तर त्याचा 3 भाग पडतात. एक हलका स्वरूपाचा दुष्काळ, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आणि अति तीव्र दुष्काळ. या अतितीव्र दुष्काळामध्ये 40 तालुक्यांच्यापैकी 24 तालुक्यांचा समावेश केंद्र सरकारने केला आहे. तो नागपूरचं जे रिमोट सेन्सिंग सेंटर आहे त्यांनी जो अभ्यास केला त्यानुसार केलेला आहे. आणि मग
त्यापैकी 14 तालुके असे आहेत की मध्यम स्वरूपाचा दुष्काळ, म्हणजे अति तीव्र स्वरूपाचा दुष्काळ 24 तालुक्यांमध्ये, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ 16 तालुक्यांमध्ये. पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर राज्यामध्ये खूप पाऊस कमी झालेला आहे. यावेळचा खरीप हंगाम पावसाअभावी वाया गेला असं म्हटलं जाते. मराठवाड्यातल्याच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचा उतारा फार कमी आला यावेळेला. म्हणजे सोयाबीनचा उतारा साधारणपणे एकरी 10-12 क्विंटलपर्यंत येतो, तो त्यांचा 2-3 क्विंटलपर्यंत आला, म्हणजे इतकं रिडक्शन. आणि काही शेतकऱ्यांनी सांगितलं अगदी बीडमधल्या की फक्त पापड्या झाल्या, म्हणजे फक्त काही फुलं आली आणि हे झालं आणि नंतर वाळून गेले सोयाबीन. म्हणजे असं सोयाबीनच्या बाबतीत झालं. बाकीच्या पिकांच्या बाबतीत देखील तीच परिस्थिती झालेली आहे. म्हणजे एकूण पाणी कमी पडल्यामुळं उत्पादन घटलेलं आहे आणि ते उत्पादन घटण्याचं प्रमाण 30% आलेलं आहे आणि 100%च्या ऐवजी. आणि आता रब्बी हंगामाचंही कठीण आहे असंही सांगितलं जात आहे. रब्बी हंगामाच्या बाबतीत देखील जो प्रतीचा मान्सून किंवा ईशान्य मान्सून, हे दोन्ही मान्सून महत्त्वाचे होते की ऑक्टोबरमधला पाऊस, नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊस, त्याच्या बेसवर खरीप पण साधला जायचा आणि खरीपची काढणी झाल्याबरोबर रब्बीची पेरणी देखील व्हायची. मग आता सध्याची परिस्थिती जमिनीत ओल नाही आहे. विशेषतः मी काही जिल्ह्यांचा अभ्यास केला, सर्वच जिल्ह्यांचा केला आहे. त्यात मराठवाडा आणि काही उत्तर महाराष्ट्र इथले, म्हणजे नंदुरबार असेल, अगर इकडचं जालना असेल, 100% पाऊस झालाच नाही तिथं ऑक्टोबरमधला, काही ऑक्टोबरमधला. आणि काही ठिकाणी 95 ते 99% पाऊस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये झालेला नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैकी काही जिल्ह्यांमध्ये झाला नाही. अशा परिस्थितीत रब्बी हे धोक्यात आलेलं आहे. रब्बीचा पाऊस नाही झाला, म्हणजे होणारा अपेक्षित पाऊस, आणि मग तो पाऊस नाही झाला तर जमिनीत ओल नसते, पेरणी होऊ शकत नाही, केलेली पेरणी उगवू शकत नाही दाणे, आणि वाढले तरी मग काय त्याच्यापासून उत्पन्न मिळत नाही. ही स्थिती रब्बीमध्ये होणार आहे. रब्बी हंगामासाठी पाण्याचं नियोजन कसं करावं तेही समजून घ्या. आता जिथं पाऊस होतोय किंवा झाला आहे किंवा जिथं पाण्याची सोय आहे तिथं कशा पद्धतीनं दुष्काळी वर्षात सामोरं जावं ते सांगणार आहे. यामध्ये 2च पाण्यांची तुमच्याकडे जर सोय असेल तर तुम्ही हरभरा पिकाची लागवड करा. 3 पाण्यांची सोय असेल, 3 पाणी देण्याची, तर तुम्ही रब्बी ज्वारीची पेरणी करा. आणि 5 पाणी देणं शक्य असेल तरच गव्हाची पेरणी करा. आता या निकषावरती गव्हाचं यावर्षीचं क्षेत्र फार कमी राहणार आहे. रब्बी ज्वारीला काही प्रमाणात वाव राहू शकतो, हरभरा पिकाला काही प्रमाणात वाव राहू शकतो. इथं 2 पाणी किंवा 3 पाणी देणं शक्य आहे. ती विहीर बागायतातली असतील, अगर कॅनॉलची पाणी असतील तर कॅनॉलच्या पाण्याचं देखील रोटेशन, त्याचं सगळं ह्यावरती शेतकऱ्यांनी असे निर्णय त्यांच्या फायद्याचे घेतले पाहिजेत. रब्बी ज्वारीचं पीक त्यातून जास्त चांगलं, कारण जनावरांना चारा तयार होऊ शकतो आणि घरच्या धान्य मिळू शकतं. त्यामुळे रब्बी ज्वारी आणि हरभरा या पिकांच्याकडं शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. पाण्याच्या नियोजनाबरोबरच आपण पूरक व्यवसाय करायला पाहिजे असं डॉक्टर रामचंद्र साबळे सरांचा सल्ला आहे. ह्या दुष्काळी परिस्थितीत देखील आपण काय चांगलं करू शकतो, त्यातलं कमी पाण्यावरती येणारी पिकं, किंवा आता हरभरा असेल 2 पाण्यावर येणार आहे, ज्वारी असेल 3 पाण्यावर येणारी आहे, अशी पिकं करणं, किंवा कोथिंबीर, मेथी, पालक अशी कमी कालावधीची पिकं घेऊन आपला जे उत्पन्न जितकं चांगलं काढता येईल तेवढं मिळवणं, त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसाय उभे करणं, हे शेतकऱ्यांनी आता आपलं धोरण ठेवलं पाहिजे. फक्त शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, आणि आणखी रेशीम उद्योग असेल, ह्या सगळ्या उद्योगांमध्ये आज शेतकरी पाहिजेत आणि त्यांच्या प्रोड्युसर कंपन्या पाहिजेत, म्हणजे उत्पादक कंपन्या, आणि त्या उत्पादक कंपन्यांच्याद्वारे विक्रीची व्यवस्था शेतकऱ्यांनी आपली केली पाहिजे. अनेक शहरांमध्ये, अनेक सोसायट्यांमध्ये या मालाला फार प्रचंड मागणी आहे. फक्त आम्ही विक्री करायला गावाकडनं असं एखादं युनिट बनवलं पाहिजे शेतकऱ्यांनी, की ते जाऊन विक्री करेल आणि पैसे घेऊन दररोजचे दररोज वाटप करेल. अशा प्रकारे जर केलं तर ह्यात आणखी मोठा बदल होईल. शहरातल्या लोकांना चांगला ताजा भाजीपाला खायला मिळेल. दारोदारी सोसायट्यांमध्ये गाड्या जर गेल्या तर खूप चांगला याच्यामधनं नेटवर्क उभं राहील. असं शेतकऱ्यांनी देखील याचा केलं पाहिजे. मंडळी, पूरक व्यवसायामध्ये रेशीम उत्पादन हा अतिशय चांगला पर्याय आहे आणि या रेशीम उत्पादनाविषयी आपण रयतेचा दरबार किंवा जनता दरबारमध्ये बरेचदा माहिती घेतलेली आहे. त्यातही पैठणमधल्या देवगाव
या इथल्या शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनातून प्रचंड आर्थिक फायदा मिळवला होता ते पुन्हा एकदा ऐका. आता ही बॅच साधारणतः एक 250 अंडीबुज ह्या शेतकऱ्यांनी समजा घेतली होती. साधारणतः 16 दिवसामध्ये त्यांना 2 क्विंटल इतका माल निघतो आणि आजचा दर जर आपण पाहिला तर 500 ते 550 रुपये प्रति किलो आहे. म्हणजे साधारणतः 55,000 रुपये एका क्विंटलला माल मिळतो. मग 2 क्विंटलचा जवळपास 1,10,000 रुपये फक्त 16 दिवसामध्ये हा इतका उत्पन्न अग्रेसर शेतकऱ्यांना मिळतं. हो, आता हा उद्योग म्हणजे तू आणि ती आहे. तू आणि ती म्हणजे महिलांचा पण जवळपास 60% 60% हा वाटा महिलांचा आहे याच्यामध्ये आणि 40% हा पुरुषांचा आहे. कारण की हा पूरक व्यवसाय आहे. घरातील प्रत्येक कुटुंबातील सर्व लोक वयोवृद्ध छोटे मुलं वगैरे सर्व हातभार लावून हा उद्योग करू शकतात. इतका हा सोपा उद्योग आहे. मंडळी, आपल्या ह्या कार्यक्रमातून आपण सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवरची माहिती घेत असतो, जेणेकरून या माहितीतून आपल्याला कुठेतरी मार्ग सापडेल, कुठेतरी उपाय सापडतील. तसं बघितलं ना तर विपरीत परिस्थिती सातत्याने आपल्यावरती येत असते आणि त्यातही सध्याचं हे जे निसर्ग चक्र आहे ना ते अनियमित झालेलं आहे. एकूणच हवामान बदलाची परिस्थिती 2003 पासून साधारणपणे आपल्याला दिसून येते की मोठ्या प्रमाणात वेगाने हवामान बदलते आणि या दशकात जर आपण पाहिलं तर 2012, 15, 18 आणि 23 फ्रिक्वेन्सी दुष्काळाची वाढते. म्हणूनच एकूणच ही परिस्थिती होत असताना हे कशामुळे होते तर एकूण हवेमधला वाढणारा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे फार अमर्याद वाढत चाललेलं आहे. त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही आहे. आजही ते वाढतं आहे आणि हा कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात सूर्यापासून मिळणारी उष्णता धरून ठेवतो. हवेचे दाब कमी होतात, तिकडं वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून नेतात आणि काही वेळेला अवेळी अवकाळी पाऊस होतात. आताही पाऊस महाराष्ट्रामध्ये जो सुरू आहे त्याच्यामध्ये देखील हा हवामान बदलाच्या परिणामाचाच भाग आहे. त्याचं कारण असं की नोव्हेंबरमध्ये 10-12 तारखेदरम्यान फारशा पावसाची शक्यता नसते, परंतु येणारे वारे हे अरबी समुद्राकडनं आणि पुन्हा जिथं कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथं येऊन थोड्याफार अल्पशा प्रमाणात का होणार किंवा अधिक काही जोराचे पाऊस देखील थोड्या कालावधीत होत आहेत. ही जे फ्रिक्वेन्सी वाढत चालली ही हवामान बदलाचा परिणाम आहे. ह्यामुळं फायदा जसा आहे तसं नुकसान पण होतं, कारण काढणीला आलेल्या पिकांचं बरंच नुकसान आताच्या पावसाने देखील झालं. सध्याही अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, त्यामागचं कारण जाणून घ्या. आणि आत्ता जो पाऊस होतो आहे त्याचं मुख्य कारण मी देखील अभ्यासलं आहे. हे साधारणपणे प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान 31°C होतं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत. आता मी दरवेळेला ते देखील अभ्यासाला लागलो आहे आणि आता ते 30°C गेल्या 2 आठवड्यात आलं आहे. हिंदी महासागराचं 30°, बंगालच्या उपसागराचं 31°. म्हणजे इकडचं तापमान वाढल्यामुळं तिकडं वारे जात नाही आहेत आणि आता अवेळी पाऊस जो अवकाळी पाऊस येतो तो या कारणामुळे येतो. प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान जर कमी असेल तर वारे इकडून तिकडं जात नाहीत आणि आपल्याकडं अवकाळी पाऊस होतो. ह्या माझा ऑब्झर्वेशन आहे गेल्या जवळजवळ 15 दिवसात आणि त्यापूर्वीच्या काही कालावधीमधलं. आणि मग हे वारे काही ठिकाणी एकदम अचानक कमी दाबाचं क्षेत्र असेल तिथं जमा होतात, ढग जमतात, पाऊस होतो, पुन्हा पाऊस उघडतो. अशी क्रिया हे असा अधूनमधून हवामान बदलाच्या ह्या परिणामाने होत राहणार आहे. तसं बघितलं ना तर ह्या वेळेच्या हंगामाच्या आधी आपण पावसाचे अंदाज आपल्या ह्या कार्यक्रमातून जाणून घेतले होते. सन 2023चा पावसाचा अंदाज, हवामान अंदाज याबाबत आपण रयतेचा दरबार एपिसोड 66मध्ये याची सर्व माहिती त्यावेळेला आपण शेतकरी बंधूंना दिली होती. सावधानतेचा इशारा दिला होता आणि यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी होणार आहे. चांगला ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत. जूनमध्ये मोठा खंड आहे. जुलैमध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. ऑगस्टमध्ये देखील मोठा खंड आहे आणि एकूणच हा सीझन किंवा हा मान्सून हा दुष्काळी टाईपचा किंवा कमी पाणी पाऊस असणारा आहे असं आपण अधोरेखित केलं होतं. उद्देश असा होता की शेतकऱ्यांना या बाबतीत आपण जर का इशारा दिला तर शेतकरी सावध होतील. यावर्षी पश्चिम विदर्भ असेल, मराठवाडा आणि इतरही बरेच ठिकाणी खूप कमी पाऊस झाला आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र पाऊस फार कमी झालेला आहे आणि तो पावसाचं प्रमाण हे 75%
किंवा त्या दरम्यान बऱ्याच भागांमध्ये आहे, म्हणजे सरासरीच्या 75%. म्हणजे एकूण मी जो अभ्यास केला आहे की याच्यावरती मी एक दिल्लीला प्रोजेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत कसा दुष्काळी पट्टा आहे ते मी सांगतो. पंजाबचा काही भाग, हरियाणाचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही पश्चिम भाग, गुजरातचा भाग, महाराष्ट्राचा संपूर्ण मधला पट्टा जो 33% येतो आहे, त्यातून कर्नाटक खाली तामिळनाडूपर्यंत, आंध्र प्रदेश, तामिळनाडू हा जो पट्टा आहे ह्याच्यासाठी मी एक मोठा प्रोजेक्ट तयार केला होता. त्यावेळेला देखील याच्यावर काम होणं गरजेचं आहे असं मी म्हणत होतो. या संपूर्ण पट्ट्यात प्रश्न नाही आहे. महाराष्ट्रात, कर्नाटकात या 2च राज्यांमध्ये दुष्काळाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात आहे. मंडळी, दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे जे निकष आहेत ना ते आपण समजून घेऊया. मंडळ स्थळावरती पावसाचं मोजमाप करण्याचं यंत्र आहे आणि सर्व मंडळांमध्ये याचं रेकॉर्ड केलं जातं. आता एक 15 ते 20 वर्षाचा डेटा आपल्याकडे आहे. त्याच्यावरून देखील मॉडेल डेव्हलप होऊ शकतात. आता सध्याला सरकारने त्यापैकी 501 मंडळांना तरी त्यात समावेश करण्याचा विचार असल्याचं सध्या दिसतं. मंडळी, 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतली पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदा आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र, पिकांची स्थिती या सर्व घटकांचा विचार करून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता ह्या 40 तालुक्यांमध्ये काही सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. जमीन महसुलामध्ये सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये 33.5% सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, पिण्याचं पाणी टँकरनं पुरवणे, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. मग मदत कुठल्या स्वरूपाची असेल तर बाबा त्यांचा रेव्हेन्यू त्या वर्षाचा घ्यायचा नाही. मुलांना शाळेत फी माफ, त्यानंतर इतर काही सुविधा, बँकांचं कर्ज असेल तर बँकांनी त्याला तगादा लावू नये, वीज बिलांच्या बाबतीत वीज बिलं त्यांनी हे करू नये. हे सगळे निकष आहेत त्याच्यामध्ये. पण या निकषांच्या पेक्षाही जे आता विमा आहे, इन्शुरन्स, पीक विमा त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होतो आहे आणि झाला पाहिजे. मंडळी, पूर्वी दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणेवारी पद्धत होती. ब्रिटिश काळापासून दुष्काळाबाबतचे जे निकष होते बऱ्याच कालापर्यंत आणेवारी सिस्टीमने होते. म्हणजे 16 आणे म्हणजे 1 रुपया असं ते पूर्वीचं गणित होतं. किंवा आता पैसेवारीमध्ये बोलायचं म्हटलं तर 100 पैसे बरोबर 1 रुपया. तर त्या पैसेवारी आणि आणेवारी या पद्धतीनं किती पीक पाणी आहे, पीक कितपत आहेत त्याच्यावरती ती 50%पेक्षा खाली आणेवारी किंवा पैसेवारी असेल तिथं दुष्काळ जाहीर केला जायचा. आणि तशा प्रकारचे रिपोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे सरकारकडं सादर करायचं आणि त्यानुसार दुष्काळी तालुक्यांना मदत मिळायची. सध्या मंडळ स्तरावरती दुष्काळ जाहीर करण्यात येतो आणि त्यासाठी नागपूरच्या रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेतली जाते. यामध्ये सॅटेलाईटद्वारे जमिनीचे सूक्ष्मातिसूक्ष्म फोटो काढले जातात आणि मग या साऱ्या फोटोंचं पृथक्करण केंद्रीय पातळीवरती दिल्लीमध्ये करण्यात येतं आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात येतो. मंडळी, आधुनिक तंत्राच्या वापरामुळे आता वस्तुनिष्ठता मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि म्हणूनच ही जी पद्धत आहे ना, याविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये नक्की करून घेऊया. दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता खरं असतं एक महसूल विभाग याचा पूर्णतः संबंध असतो. मग त्यांचे कलेक्टर लेवलपासून तालुक्याचे तहसीलदारपर्यंत, तहसीलदारपासून खाली तलाठी किंवा सर्कल्स ही यंत्रणा आजपर्यंत काम करत होती. आता दुष्काळ जाहीर करण्यासाठी जे नागपूरचं जे रिमोट सेन्सिंग सेंटर आहे याच्याद्वारे सॅटेलाईटमधून घेतलेले जे पिक्चर्स आहेत, जर त्या सॅटेलाईटमध्ये तुम्हाला हिरवी पिकं दिसली, वाळलेली नाही आहेत, तर तिथं दुष्काळ नाही आहे असं येऊ शकतं. म्हणजे सॅटेलाईटचे जे काही पिक्चर्स आहेत त्याचं इंटरप्रिटेशन देखील महत्त्वाचं आहे. म्हणून 40च तालुके का आले त्याला कारण ते आहे. दुसरं मग जी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये म्हणजे आम्ही प्रत्येक गटामध्ये
म्हणजे तालुक्यातले असलेले गट पाऊस मोजणारी यंत्र बसवलेली आहेत. मग त्याच्यात किती पाऊस झाला, म्हणजे सरासरीने समजा काही पाऊस होत असते त्यापेक्षा 75% कमी झाला का, तर तिथं दुष्काळी परिस्थिती. म्हणजे आमचं जे कोरडवाहू संशोधन आपलं केंद्र आहे सोलापूरचं, तिथं हाच पहिला निकष लावला गेला. आज महाराष्ट्राचा देखील बारकाईने जर प्रत्येक तालुक्याचा अभ्यास केला तर तालुक्यामध्ये देखील फरक पडू शकतो. मी जो हवेली तालुक्याचा अभ्यास केला त्याच्यामध्ये खडकवासला, खेडशिवापूर, खडकवासल्याला 2,500, तर खेडशिवापूरला साधारण 1,500, देहूला 450, तर वाघोलीला 350, 450 मिलीमीटर. हा एवढा एका हवेली तालुक्यात फरक आहे. त्यामुळं मंडल स्तरावरती आता जे शासनाने निर्णय घेतला आहे तो देखील चांगला निर्णय आहे. फक्त तो चांगल्या प्रकारे राबवला जावा आणि त्याच्यात जर 75% तिथल्या सरासरीपेक्षा पाऊस कमी असेल तर दुष्काळ जाहीर केला जावा. ही एक चांगली पद्धत शासनाने अवलंबली आहे. दुष्काळासाठी पाण्याचं नियोजन हेही अत्यंत महत्त्वाचं असतं. जसा जसा प्रत्येक महिना उलटेल तसं तसं मार्च, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष निर्माण होणार आहे. त्यासाठी सरकारची तयारी चालू आहे की टँकरनी पाणी पुरवठा. पण मला 2015चं लातूरचं उदाहरण आठवतं. त्यावेळेला मला असाच मंत्रालयातनं फोन आला की ते आम्ही ट्रेननी पाणी मिरजेवरनं पोचवायच्या विचारात आहोत, तुमचं काय मत आहे की पाऊस पडेल किंवा नाही. तेव्हा त्यांना मी हे म्हटलं की तुम्ही ट्रेननी पाणी पुरवण्याची तयारी करा, वेळ घालवू नका, त्याला लागणाऱ्या खर्चाला मंजुरी घ्या. आणि त्याप्रमाणे जेव्हा ट्रेन यायची त्यावेळेला सगळ्या लातूरमधल्या लोकांची झुंबड उडालेली असायची त्या ट्रेनवर. तीच परिस्थिती यावर्षी बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. प्यायचं पाणी हे एक फार महत्त्वाचा घटक आहे जनावरांसाठी देखील आणि तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी देखील. आणि चारा उत्पादन, चारा कमी पडणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर सरकारने छावण्या उभ्या केल्या नाहीत जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून, तर मोठ्या प्रमाणात जनावरंही बाजारात विकली जातील आणि तेही आपलं शेतकऱ्याचं नुकसान आहेच, पण त्याबरोबर राज्याचं पण नुकसान आहे. त्यांच्यापासून मिळणारं दूध कमी होणार आहे उत्पादन आणि आपलं चांगलं जे काही जनावरं आहेत ती बाजारात विक्रीला जातील, असंही नुकसान पुढं भविष्यकाळात होऊ शकतं. तेव्हा मंडळी, आपल्या राज्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. अन्नधान्याचं उत्पादन घटलेलं आहे, आपलं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे किंवा होत आहे. पण तरीही कुठेतरी आपला भारत देश अन्नधान्यांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे. म्हणजे दुष्काळामुळे कुठेही अन्नान्न परिस्थिती उद्भवणार नाही. मंडळी लक्षात ठेवा, दुष्काळ पडला ना तरीही अन्नधान्याची आपल्याला उपलब्धता आहे. बाजारभाव कुठेही वाढणार नाहीत याचीही आपण खात्री बाळगायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो शनिवारी सकाळी 8 वाजता. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे आणि त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.